28, 33, 31, 36 प्रश्नचिन्ह 39. हां, कसं सांगा? व्हेरी गुड पूर्वी. शाब्बास, व्हेरी गुड. बघा, एकाड एक संख्यांमध्ये तुम्ही जर पाहिलं, तर 3-3 चा फरक तुम्हाला दिसतोय. अ, 5, 5. अजून एक पद्धत आहे. कोण सांगते रे? कोण सांगतं? का तसं नाही होत? उत्तर किती येतंय? 34. हां, हे लिहून घ्या. लिहून घ्या. बघा, व्हिडिओ चालू ठेवा. नेहा, व्हिडिओ चालू ठेवा. तर बघा आता, असं जरी केलं तरी चालतंय आणि शिवाय बघा 28, 33, 31, 36, प्रश्नचिन्ह 39. तुम्ही जर नीट पाहिलं, तर या दोघांमध्ये बघा कितीचा फरक आहे? बघा की फरक कितीचा आहे? 5 चा फरक आहे. आता या दोघांमध्ये जर तुम्ही पाहिलं, तर फरक आहे 2 चा, पण वजा 2 झालाय. मग इथं पण तुम्ही बघितलं, तर पुन्हा +5 झालंय. इथं जर तुम्ही -2 केलं, तर 34 येतंय आणि प्लस तुम्ही पुन्हा या ठिकाणी +5 केलं, तर 39 येतंय. म्हणजे या पद्धतीनं सुद्धा तुमचं उत्तर बरोबरच येतंय. लिहून घ्या. दोन्ही पद्धतीनं लिहून घ्या. झालं? झालं का? ओके. पुढचं घ्या. 4, 9, 25, 49, क्वेश्चन मार्क. हां, कसं सांगा? सोहम आहेत काय? मी म्हणतो नेहाच आहे. सोहम कुठं होती इतके दिवस? अरे देवा! बरे आहेत का? हां, बघा आता सोहम म्हटले तसं 2, 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7. मग आता पुढे येणारी संख्या किती असणार आहे? नाही, नाही. हां, का बरं? हां, तुम्ही नीट बघा. तुम्हाला असं वाटू शकतंय, की बघा इथं 2 झाल्यावर 3 घेत इथं वाटू शकतंय तुम्हाला 2 ने वाढलंय, 2 ने वाढलंय. अरे पण इथं पण 2 ने वाढायला पाहिजे होतं ना? नाही वाढलं. इथे 1 नेच वाढलंय. म्हणजे ह्या नीट बघितलं तर कसल्या संख्या आहेत? या सगळ्या मूळ संख्या आहेत. मग आता 2, 3, 5 आणि 7 नंतर येणारी मूळ संख्या आहे 11 आणि 11चा वर्ग असतो 121. लिहून घ्या. झालं? पुढचं घ्या. 2, 17, 5, 12, 9, 8, 14, प्रश्नचिन्ह. कसं सांगा?
हं, हं, हं. बरोबर. व्हेरी गुड. बघा, 2 मध्ये तुम्ही जर 3 मिळवले, उत्तर येतं 5. 5 मध्ये तुम्ही 4 मिळवले, उत्तर येतं 9. 9 मध्ये तुम्ही 5 मिळवले, उत्तर येतं 14. म्हणजे ही एक मालिका आहे संख्यांची. आता दुसरी बघा. 17 मध्ये 17 मधून तुम्ही जर 5 वजा केले, तर उत्तर येतं 12. 12 मधून तुम्ही जर 4 वजा केले, तर उत्तर येतं 8. आता 8 मधून पुढे येणारी संख्याच विचारलेली आहे. त्याच्यामधून जर तुम्ही 3 वजा केले, तर उत्तर येतं 5. लिहून घ्या. समजलंय का बघा? एकाडेक संख्यांमधला फरक पहिला होता 3, 4, 5 पण तो वाढत गेलाय. आणि नंतर मात्र उतरता क्रम आहे. 5, 4, 3. झालं? पुढचं घ्या. 7, 23, 49, 149 क्वेश्चन मार्क. बघा, संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेल्यात का? काय असेल रे? बघा बरं, काय म्हणू नका. तसंच असेल असं काय नाही, पण साधारण आपल्याला एक अंदाज येतो. हे नेमकं काय असू शकतंय? मनस्वी करा तुम्ही. नुसतं बोर्डवरचं पाहून लिहू नका. करा जरा स्वतः. तिकडे काय आहे मनस्वी? रफ पेपर आहे. रफ पेपर जवळच ठेवायचा खाली. जवळच ठेवायचा रफ पेपर. एवढ्या लांब नाही ठेवायचा. आता तुम्हाला गुणाकार आहे म्हणून सांगितल्यावर हे सापडं नका. बघा की 21 कसं येतंय. याच्यावरून हे कसं येतंय. याच्यावरून हे कसं येतंय. सोहम व्हिडिओ चालू ठेवा, सोहम. सोहम ऍडमिट होते काय तुम्ही? होय. कसं सांगा? हं.
300 येत आहे. एक मिनिट माझं चुकलंय का काय? एक मिनिट. बघा आता 23 दुने 46. पण 46 मध्ये तुम्हाला 3 मिळवावे तेव्हा 49 येतोय. म्हणजे नीट बघा आता. तिप्पट करतात 2 मिळवतात. दुप्पट केली तर 3 मिळवतात. श्रेया कुठं गेल तेव्हा श्रेया? बर बर. आता मग बघा इथं किती पट करावी लागेल? अरे पहिल्यांदा तिप्पट केली बघा की. तिप्पट केली 2 मिळवले. दुप्पट केली 3 मिळवले. आता तिप्पट केली तर किती मिळवावे लागतील? 2 मिळवावे लागतील. मग बघा 9 त्रिक 27 म्हणजे 147 येते. अधिक 2 केलं 149 आले. आता मला सांगा आता सांगा बरं मनस्वी दुप्पट करायची का आता तिप्पट? हा. दुप्पट केल्यावर किती आलं उत्तर? पटकन सांगा. आणि 3 मिळवायचे. किती येणार मग? 300 येणार का 301 येणार? हा. तुम्ही 2 मिळवले उर्वी. बघा तिप्पट केली 2 मिळवले. दुप्पट केली 3 मिळवले. पुन्हा तिप्पट केली 2 मिळवले. म्हणजे हे काय होतंय? एकदा तिप्पट, एकदा दुप्पट, एकदा तिप्पट, एकदा दुप्पट. आणि इकडे बघा 2 मिळवले, पुन्हा 3 मिळवले. पुन्हा 2 मिळवले, पुन्हा 3 मिळवावे लागतील. असं केलं तर उत्तर येतं 301. लिहून घ्या. मनस्वी सगळी गणित जेवढी झालीत ती पुन्हा एकदा सोडवून पाहिजे बरं का. म्हणजे आता आता तर सोडवाच, पण शनिवार रविवार सगळी गणितं एकदा सोडवून बघायची पुन्हा. आणि जर सुटलं नाही तरच उत्तर बघायचं. पुढचं 49, 46, 42, 37, क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क म्हणजे 2 संख्या तुम्हाला शोधायच्या. श्रेया कुठं मेडच आलत्या काय? अकलूज लावत्या. अंजली व्हिडिओ चालू ठेवा अंजली. कसं सांगा? व्हेरी गुड. घ्या लिहून. बघा मी तर सारखं सांगतोय तुम्हाला. वजाबाकी केली, फरक काढला की बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तर लगेच आपल्या डोळ्यासमोर उभीच राहतात. उत्तर आहे पहिल्याचं 31 आणि नंतर आहे 24. काही सुद्धा अवघड नाही पहा. एखादंच वेगळं असतंय. जसं की याच्या अगोदरचं दिलेलं ते तिपटीचं. पण तेही अवघड नाही. तुम्हाला समजायला फार कठीण नाही ते.
मी तुम्हाला सांगितलं होतं की संख्या खूप मोठ्या मोठ्या वाढत गेल्या की गुणाकार आहे समजायचं. इथं बघा तुम्ही संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या नाहीत किंवा कमी झालेल्या नाहीत. एका रेंजमध्येच कमी होत गेल्यात पहा. मग असा असल्यावर फरकच असतो. झालं पुढचं देऊ. 134, 245, 356, 467 क्वेश्चन मार्क. बघा बघितल्या बघितल्या लक्षात आलं पाहिजे. हा सांगा. बघा कसं उर्वी. बरोबर. दुसरं बघा आता. लिहून घ्या. एक एक ना पुढं पुढं लिहिलेत फक्त. मनस्वी समजतंय का? आणि तुम्हाला जर हे बघा इतकं पण किचकट तुम्हाला हे पण खूप कठीण वाटत असलं, हे बघा फरक काढला तरी बघा तुम्ही कितीचा फरक आहे. हे बघा यात आहे 111चा फरक, याच्यात पण आहे 111चा फरक, याच्यात पण आहे 111चा फरक, पुढं पण असणार 111चा फरक. हा फरकानं बरीपैकी उत्तर निघतातच. तुमचं उत्तर येणार 5700, सॉरी 578. झालं. देऊ का पुढचं. 0, 6, 24, 60, 120, 210 क्वेश्चन मार्क. गार्गी काय झालं. बघा आता संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतात. म्हणजे काय असावं असावं म्हणतोय बरं का मी. बघा बरं काय आहे का तसं. किंवा बघितल्या बघितल्या तुम्हाला काय लक्षात येतंय, कशाच्या जवळच्या संख्या आहेत या. कसं. बरोबर आहे सांग. 343 मधून जर तुम्ही 7 वजा केले उत्तर येतं. हे असंच सेम गणित मागं पण एक झालंय का. फक्त सिरीज उलटी पालटी होती पण सेम असंच झालंय की घन करून तीच संख्या वजा केली. गार्गी आवाज येतोय इकडे. दात खायला काय झालंय. दात खायला काय झालंय एवढे.
देऊ पुढचं. झालं. मनस्वी झालं. मनस्वी झालं का? ओके, पुढचं घ्या. आता इथं बघा तुम्ही. इथं फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला संख्या वाढताना किंवा कमी होताना दिसत नाहीत का? मग इथं काय करायचं पटकन? काय करायचं पटकन? हं. करा बरं मग. जेव्हा संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना किंवा कमी होताना दिसत नाहीत, तेव्हा पहिल्यांदा फरक काढायचा आणि मग ठरवायचं. म्हणजे एक लक्षात घ्या, मी सांगतोय फरक आहे म्हणून फरकाचंच उत्तर असेल असं नाही हां. फरक काढल्यावर ठरवायचं नेमकं. फरक काढले की दिसतं आपल्याला, की हे काय असू शकतंय. नाही लक्षात येईना तुम्हाला फरक काढल्यावर? कसं? हां, बघा. म्हणजे बघा नुसता फरक काढून तुम्हाला कळत नाही. तर फरक काढल्यावर एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आपल्या. हे 4 आहे, 9 आहे, 16 आहे, 25 आहे. काय दिसतंय? तर आपल्याला लगेच लक्षात येतं हे क्रमाने येणाऱ्या संख्यांचा वर्ग आहे. आणि तो काय होतोय? वजा होतोय. मग आता या या ह्याच्यावरून आपल्याला पुढे लक्षात येतं की आता पुढे काय केलं पाहिजे? तर जर 2चा वर्ग झालाय, 3चा वर्ग झालाय, 4चा झालाय, 5चा झालाय, तर पुढे 100% 6चाच वर्ग असणार आणि 6चा वर्ग वजा होणार कारण सगळीकडे वजा झाले. मग 144 मायनस 36 तुम्ही जर केलं तर तुमचं उत्तर येतंय 108. म्हणून तुमचं उत्तर असणार आहे 108. घ्या लिहून. झालं. ठीक आहे, पुढचं देऊ.
9, 18, 54, 216 क्वेश्चन मार्क. मनस्वी सांगा हो, संख्या कशा वाढत गेल्यात? हळूहळू वाढत गेल्यात का खूप मोठ्या वाढत गेल्यात? मनस्वी हा, एवढं जरी समजलं तरी तुमचं निम्म उत्तर इथंच निघून जात आहे. आता बघा मग, म्हणजे हे अंदाज असतात बरं का. आता याच्या अगोदर काही ठिकाणी बघितलं तुम्ही की संख्या खूप मोठ्या वाढत गेल्या, पण त्या घन संख्या होत होत्या म्हणून वाढत गेल्या. म्हणजे मी म्हणतोय असंच आहे म्हणून ते काय फिक्स तसंच असेल असं नाही. अंदाज, तुम्ही अगोदर अंदाज बांधला पाहिजे आणि मग त्याच्यावरून ठरवलं पाहिजे. मग आता ते एका पॅटर्न मध्ये बसवायचंय तुम्हाला. कसे आले 18 मनस्वी? पहिल्या संख्येवरून दुसरी संख्या कशी आली? 9 वरून 18 कसे आले सांगा बरं? हा, सांगा. सांगा की. नाही, कसं आलं सांगा की. म्हणतो म्हणतो हे मांडत जावा इथं. मग सांगा आता. बरोबर. बघा, 216 इंटू 5 करून बघा तुम्ही. 1080 उत्तर येतं. हो, सांगा की. सांगा सांगा मनस्वी. सांगा की. मनस्वी सांगा ना. काय झालं मनस्वी? बरं, पुढचं सांगा. हा. हा, बघा बरं आता. आता वाढल्यात का संख्या खूप मोठ्या मनस्वी? सांगा बरं. आता हा. श्रेया सांगा बरं श्रेया. खूप मोठ्या वाढल्यात का संख्या? नाही. मग हा, वजाबाकी म्हणण्यापेक्षा फरक करायचा. फरक काढायचा आणि मग कमी झाला आहे का वाढलाय? कमी झाला असलं तर वजा करायचं. वाढल्या असतील तर प्लस करायचं. मग आता ठरवा बरं. म्हणजे तसंच असेल असं नाही बरं का. मी तुम्हाला एक अंदाज सांगतो. या अंदाजावरूनच करावं लागतं. जर ते नियमात बसलं नाही तर वेगळं काहीतरी आहे समजून घ्यायचं. मग सांगा बरं मनस्वी, 19-25 कितीचा फरक आहे? 6. श्रेया सांगा, 33-25 कितीचा फरक आहे? फटाफट आलं पाहिजे. 8. अंजली सांगा, 33-43 सांगा. सांगा. कसं सांगा? मग 12 मिळवायचेत का वजा करायचे? हा, तर इथं एक गोष्ट सांगायची राहिली. हे प्लस होत चाललंय बा. कधी कधी ते मायनस पण होतं. त्यामुळे हे चिन्ह पण महत्वाचं आहे बरं का. हे चिन्ह सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही नुसता फरक काढताय. फरक काढताना नेहमी आपण मोठी संख्या वर घेतो, लहान संख्या खाली घेतो. नुसता फरक म्हणू नका त्याला. मग ते या संख्येतून पुढे जाताना वाढलेत का कमी झालेत ते पण सांगत चला. तर इथं +12 होणार आहे. 43 + 12 इज इक्वल टू
किती किती मनस्वी? 55. ठीक आहे, पुढचं देऊ. आता बघा, संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यात का नाही वाढल्यात बघा बरं तुम्ही. हा, वाढल्या म्हणजे काय असू शकतं? असू शकतं म्हणते बरं का. हा, बघा बरं मग काय आहे का तसं? 3 वरून 9 कसे येऊ सॉरी, 3 वरून 8 कसे येऊ शकतात मनस्वी? कसे येऊ शकतात अंदाजे? 3 ची किती पट करून मग ते 8च्या आसपास येतं? कसे येऊ शकतात 8? हा, मग आता पुढं तसंच लागू पडतंय का बघा पुढे. जर ते पुढं पण तसंच होत असेल तर तोच पॅटर्न आहे म्हणायचं. एवढे सांगताय? हा, सांगा कसं. सांगा की पुढं. शाबास, लिहून घ्या. झालं. झालं का? लिहून झालं का? पुसू. 9, 10, 14, 23, प्रश्नचिन्ह. बघा बरं, संख्या खूप मोठ्या वाढल्यात का शौर्य? नाही वाढल्या. मग अशा वाढत नाहीत तर समजून घ्यायचं, फरक पहिल्यांदा काढायचा आणि फरकावरून काय कळतंय का पाहायचं. अर्जुन, व्हिडिओ चालू करा अर्जुन. का उशीर लावला अर्जुन? उठलेच नाहीत ना झोपेतून? का नाही उठले मग? नाही नाही, लिंक उशिरा कुठं आली? बर. हा, सांगा मनस्वी, शौर्य. दुसरं कोण सांगतंय का? सायली. सायली सांगताय, सायली, अंजली. उर्वी. थांबा थांबा, उर्वी. हा, सांगा मनस्वी. कितीचा वर्ग आहे मग? 16. हम्म. बोला की. घ्या लिहून.
नाही नाही, असू द्या असू द्या. समजणं महत्वाचं आहे. होय मनस्वी, समजलं ना? हम्म. शेवटी समजू द्या नाही तर पहिल्यांदा. होय मनस्वी, परीक्षेच्या आधी समजलं पाहिजे. हा, पुढचं घ्या. 11, 28, 47, 70, क्वेश्चन मार्क. अंजली सांगा हो, संख्या वाढत गेल्यात का खूप मोठ्या? हो. हम्म. कुठे खूप वाढत गेल्यात? हम्म. कुठे खूप मोठ्या वाढत गेल्यात? 11, 28, 28, 47, 47, 70, अशा डायरेक्ट दोन अंकी होत्या आणि तीन अंकी झाल्या, त्याला म्हणायचं खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेल्या. किंवा शून्य होता आणि डायरेक्ट नंतर 200 झाला, 100 झाला, तर म्हणायचं खूप मोठ्या. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला हेच कळलं पाहिजे की संख्या मोठ्या प्रमाणात वाढतात कधी आणि एका रेंजमध्ये वाढतात कधी, ती संख्या मालिका तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे. इथं संख्या खूप मोठ्या वाढत गेलेल्या नाहीत, एका रेंजमध्ये वाढत गेल्यात. म्हणजे हा गुणाकार निश्चित नाही. गुणाकार असता तर खूप दोन अंकीच्या तीन अंकी झाल्या असत्या, 2-3 स्टेप मध्येच. बघा तुम्ही, तुम्हाला समजा असं दिलं असतं, हे बघा, 6, 24, 72 आणि पुढं नंतर 146. याला म्हणायचं संख्या खूप मोठ्या वाढत गेल्या. एक अंकी होती, दोन झाली, दोन वरून तीन झाली, 2-3 स्टेप मध्येच तीन अंकीवर गेल्या, याला म्हणायचं मोठ्या प्रमाणात वाढली. इथं तसं झालं नाही. काय करायचं पहिल्यांदा? थांबा थांबा उर्वी, एक मिनिट. हा हा, सांगा मनस्वी. कसं सांगा? उत्तर नको मला, काय केलंय सांगा. उत्तर असू द्या किती पण. हा, शाबास. शाबास. शाबास, व्हेरी गुड. 109. व्हेरी गुड. या लिहून. शौर्य समजतंय का हो? शौर्य, अंजली, सायली, मग सांगा, सांगा की. सायली समजतंय ना? आता एवढ्या जणात फक्त तुम्ही दोघीच राहिल्या, अंजली आणि सायली बोलत नाहीत अशा. बाकी सगळ्यांनीच थोडं थोडं काहीतरी सांगितलं, एक तरी गणित. आता संपत आला हा टॉपिक. हा, चला पुढचं घ्या. बघा बरं, वाढल्यात का संख्या खूप मोठ्या? हो का? बघू बर किती जणांचं डोकं चालतंय.
इथं करायचं काही नाही. डोकं बघा किती तुमचं शार्प आहे. हा फक्त निरीक्षणाचा आता हे गणित आहे. हे करायचं काही नाही. तुम्ही जर या असल्या गणितात करत बसले, सगळा पेपर संपून जाईल पण तुम्हाला उत्तर नाही सापडणार. इथं निरीक्षण करा जरा नीट. प्रत्येकच ठिकाणी आपली ऊर्जा वाया घालवत बसायचं नाही. नीट निरीक्षण करा बरं. करायचं काहीच नाही इथं. आता हे सुद्धा मी सांगितलं म्हणून नाही तर तुम्ही करतच बसले असते. तुम्हाला कळलं पाहिजे ते. बघा इतकं नाही नाही तसं नाही. जे आहे त्याच्यातून उत्तर सांगायचं. मी म्हटलं ना करायचं काहीच नाहीये. निरीक्षण करा नुसतं म्हणजे लक्षात येतंय का बघा तुम्हाला. निरीक्षण म्हणतोय मी, बघायला नाही सांगितलं नुसतं. बघणं निरीक्षण करणं फरक असतो. नुसतंच बघत बसले तरी कळणार नाही. बघा त्या संख्यांकडे जरा नीट निरीक्षण करा संख्यांचं. कोण आहे? बोला श्रेया. झाले. सांगताय श्रेया? श्रेया सांगताय का? करू नका काय, नुसतं बघायचंय त्यात. तुम्ही करत बसले तर तुम्ही असं किती वेळ पण करत बसले तरी उत्तर नाही निघणार. करायचं काहीच नाही. त्या संख्यांचं निरीक्षण करा. काय आहेत त्या संख्या बघा तुम्ही. नाही तर बेरीज आहे ना, वजाबाकी आहे ना, गुणाकार आहे ना, पट आहे ना, काहीच नाही. बरं मी सांगतो अजून एक हिंट देतो. वर्ग संख्या बघा बरं काय दिसतात का? आणि असली गणित आपण बाहेर येऊन म्हणतो हे गणितच चुकीचं होतं. आणि तुम्हीच सांगायचंय. जाऊ द्या वेळ किती जायचंय तर तुम्हीच सांगा. मी आता 2 हिंट दिल्या तुम्हाला. अर्जुन सांगा की. पहिलं म्हणजे बरं सांगा. हा काय सांगताय ते सांगा. हा सांगा सांगा. आता कोणता करू? तो दुसरा का? हा बरं बरं ठीक आहे. एकच मिनिट हा. झाला का? ओके. हा, बोला. 19 नंबर.
काय करता माहितीये, हा कर की सुरू मागच्या बाजूला. काय करता माहितीये का तुम्ही, मी सांगितलंय वर्ग आहे म्हणून वर्ग वर्ग करताय आणि 3 वाजा 61 आणायला बघा. तसं नाही, ते मी म्हटलो दुसरी गोष्ट पण पहिल्यांदा म्हटलो की निरीक्षण करा, करू नका काय असं पण म्हटलो होतो मी मनस्वी. पेनच उचलावं लागत नाही. उर्वी सांगताय उर्वी, सांगा मग. हम्म. 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 बघा, पण हे मलाच सांगावं लागलं, तुम्ही नाही काय केलं ह्यात, त्यामुळे तुम्हाला 0 गुण. नाही, उर्वी आहे, उर्वी. उर्वी सांगते लगेच, कॅच करते लगेच. तर बघा, मी मांडलंय इथं, पण खरं तर हे मांडायची काही गरजच नव्हती. या गणितात फक्त निरीक्षण करायचं होतं. 16, 25, 36, आणि तुम्ही जर करत बसले ना, हे पूर्ण पेपर सुटला तरी तुम्हाला हे अर्धा तास गणित सुटलं नसतं. कारण इथं ना गुणाकाराचा पट होती, भागाकार होता, ना फरक होता, ना काहीच होता. इथं संख्या उलट्या पालट्या केल्या होत्या. ही असली गणित विशेष करून लक्षात ठेवायची म्हणजे किंवा असं पण येऊ शकतंय, अशा शक्यता आपल्याला माहित ना असल्या की मग तिथं ज्यावेळी आपल्याला गणित कोणत्याच प्रकारानं लक्षात येत नाही, तेव्हा आपल्या डोक्यात असलं की मेंदू बरोबर क्लिक करतो, हे असं पण असू शकतंय. त्या पद्धतीने उत्तर मिळू शकते. इथं आता तुम्हाला 3 अंकी संख्यांचे जर वर्ग दिले असते 10च्या पुढचे, मग तर इतका गोंधळ होतो त्या संख्यांचा. उदाहरण द्यायचं झालं तर 11चा वर्ग 121 आहे, म्हणजे पहिल्यांदा देतात 8चा वर्ग, 9चा वर्ग, 10चा वर्ग, पुढे 11चा वर्ग आणि 12चा वर्ग असतो. मग नेमकं जे उत्तर आहे ते 11चा वर्ग असतो. 11चा वर्ग 121 आणि 12चा वर्ग 144. तर इथं काय करतात, या दोन संख्या एकमेकांच्या जागेवर बदलतात आणि ही अशी सिरीज दिलेली असते. कशी? तर येतंय बघा 64, लिहितात 46. येतंय 81, लिहितात 18. येतंय 100, लिहितात 1. कारण हा इथं गेला आणि हा इथं आला, आणि मग आपल्याला काही सुद्धा ताळमेळ लागत नाही. ना एक कमी होत आहे, पुन्हा नंतर परत वाढतंय बघा. आपल्याला वाटतं एक कमी कमी होत गेलंय, पुन्हा एकदम वाढतंय, आणि पुन्हा मग इथं काय येतंय तर ते तर सुचतच नाही. इथं यायला हवं 4, 4, 1. तर हे आपल्याला कळतच नाही, किती करू द्या आपण मग म्हणतो हे असलं गणितच चुकीचं आहे. तर ह्या पण शक्यता लक्षात ठेवा, असं पण येऊ शकते. इतकं अवघड नाही आहे ना. मी आता जसं दिलंय त्याच पद्धतीनं थोडं संख्या इकडे तिकडे होऊन येईल. म्हणजे आता इथं जे दिलं होतं त्यामध्ये 4 पासून दिलं तर तुम्हाला 3 पासून 2 पासून सुरू होणारी सिरीज देतील. पण लक्षात ठेवा, अशी पण गणित येऊ शकतात. पुढचं घ्या.
आता सांगा बरं अंजली, या संख्या वाढत गेल्यात का खूप मोठ्या प्रमाणात? हे पहिलं कळलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात वाढणे म्हणजे काय? आणि ग्रॅज्युअली वाढणे म्हणजे काय? की एका टप्प्याटप्प्याने वाढणं म्हणजे काय? सांगा बरं, ही संख्या या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेल्यात का? वाढत गेल्यात अंजली. 2 होतं 27 वर गेले तुम्ही. काय असू शकतो हा? काय असू शकतो अंदाजे? अर्जुन, अरे गुणाकार असू शकतो हा. ज्योते, ए ज्योते, वैग, हे असं एका ठिकाणी करून कॉफी दे पुरी, एका ठिकाणी टेकून दुसरीकडे एक काम. हे काहीच लक्षात येईना. हा कसं सांगा की दुसरी दुसरी शाबास, शाबास. शाबास, व्हेरी गुड. तर बघा, 2 मध्ये 2, 2 ची दुप्पट करा तुम्ही. आणि 2 ची दुप्पट करून तुम्ही जर त्यामध्ये त्यामध्ये जर 1 मिळवला, तर उत्तर येतं 5. तसंच 5 ची दुप्पट करा तुम्ही. आता बघा, पहिल्यांदा 1 मिळवला. पण आता दुप्पट करून तुम्ही जर आता 5 ची दुप्पट 10 आणि 10 मध्ये जर 2 मिळवले तर 12 येतात. म्हणजे बघा, जी मिळवायची संख्या आहे ती क्रमाने 1 ने, 2 ने, 3 ने अशी वाढत जाते. 5, ते त्यात तुझे उत्तर लिखित आहे. 5 दुने 10, आता इथं मात्र 2 आहेत. 12 दुने 24, आता मात्र इथं 3 आहेत. आता 27 दुने 54 आणि मिळवायचे 4. 54 आणि 4 उत्तर येईल 58. हं. नाही नाही, ते उत्तर ते गोल कर की तू केली. बर, पुढचं घ्या आता. 2592 1296 432 216 72 72 36 12 आणि 6 आणि क्वेश्चन मार्क. मला एक सांगा आता. हा, कसं सांगा? काय होतंय? विश्वनं सोडवलंय? विश्वनं कसं काय सोडवलं? कसं सांगा? एक मिनिट. हा हा, बरोबर आहे. हा, पुढे. तू कर बोल. हा, बरोबर आहे.
नाही नाही, भागिले 3 आहे ते. हा, असू द्या. व्हेरी गुड. बघा, विश्व तर चौथीतच आहे. म्हणजे दुप्पट तिप्पट दुप्पट तिप्पट कमी झालंय, लक्षात घ्या, वाढलं नाही, कमी झालंय. तुम्ही उलट सुद्धा पाहू शकता. हे बघा, 6ची दुप्पट 12, 12ची तिप्पट 36, 36ची दुप्पट 72, 72ची तिप्पट 216, 216ची दुप्पट 432, 432ची तिप्पट 1296 आणि त्याची दुप्पट 2592. ठीक आहे मग. आता मला वाटत नाही एवढं सोडून काही वेगळं परीक्षेला सुद्धा येईल. हा, येईल काय? संख्या बदलतील, अक्षर बदलतील, अंक बदलतील, अक्षरमाला बदलेल. पण जे पॅटर्न दिलेत तेवढे पॅटर्न सोडून वेगळं काही येईल असं मला तरी वाटत नाही. ठीक आहे मग. जेवढं दिलंय तेवढं व्यवस्थित करा. त्याच्यापेक्षा वेगळं पॅटर्न पॅटर्न म्हणतोय मी तुम्हाला. संख्या वगैरे बदलून येऊ शकतात. पण जेवढे पॅटर्न दिलेत ते पॅटर्न सोडून वेगळं काही येऊ शकेल असं मला तर वाटत, कारण सगळे पॅटर्न घेतले. म्हणजे तुमच्या स्कॉलरशिपला आहेत त्याच्या व्यतिरिक्त पण काही पॅटर्न मी घेतलेत, की तुम्हाला ऐनवेळी गडबड होऊ नये. या ऐनवेळी जरी समजा वेगळा काही पॅटर्न आला, जसं की त्या दिवशी मी तुम्हाला घेतलं होतं पहा, ते गणित खरं तर तुमचं नव्हतंच. ते गणित UPSCच्या परीक्षेचं होतं. कोणतं आठवतंय का तुम्हाला? सांगा बरं कोणतं? जाता जाता शेवटी दिलं होतं, श्रेयानं सोडवलं होतं. ते तुमच्या स्कॉलरशिपचं नव्हतंच. ते UPSCचं गणित मी मुद्दाम टाकलं होतं, म्हणलं बघू येतंय का. UPSC कळती का तुम्हाला? जाऊ द्या. हम्म. ज्या कलेक्टरच्या परीक्षा असतात त्यातलं प्री मधलं ते परीक्षेतलं पेपर मधलं ते गणित होतं. म्हटलं बघू येतंय का. श्रेयाने सोडवलं होतं बघा, श्रेयाने आणि सोहमने दोघांनी सोडवलं होतं ते गणित. म्हणजे मी आधीमध्ये एखादं गणित असं पण टाकून देतो तुमच्या नकळत, की ज्यामुळे तुम्हाला जेवढ्या शक्यता आहेत येण्याच्या त्या सगळ्या. कोणतं गणित आठवतंय का तुम्हाला? सिरीज दिली होती पा A to Z, पुन्हा घेताना वाय, हा, अशी सिरीज घेतलेली होती पा. अशा 3 सिरीज मधलं तुम्हाला विचारलं होतं 1000वं पद कोणतं. ते UPSCचं गणित होतं. पण ते सुद्धा तुम्ही जर सोडवताय तर याच्यापेक्षा अवघड काय येईल मग? काहीच नाही. ठीक आहे. आपण उद्या पुन्हा एकदा भेटूया. हा टॉपिक पूर्ण संपलाय. हा, बोला सोहम, काय म्हणता? हो, केलेत केलेत, पण आता नाही, मी नंतर